दार उघड बये, दार उघड. कोणाला बघ, शाळेला उशीर होतो. आज कामवाली बाई पण नाही आली. पदरावरती जर तारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. मानतेकर पैठणी घेऊन आला. वहिनी उघडताना दार. रोज वस्तूचं देणार. नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. लग्नाआधीचं म्हणजे माहेरचं नाव नीलम धनजी मकवाना आणि लग्नानंतरचं नाव नीलम वैभव साळुंके. नमस्कार. 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 मग आता काय उखाणा घेणार आहे काय? कसं काय मिस्टरांना कसं बोलवणार? ओ ऐका. हो ऐका. एरवी ऐकत नाही. नाही. बोलवा त्यांना. ओ ऐका. या. नमस्कार. सगळ्यांची ओळख करून द्या. हे माझे पप्पा आहे. नमस्कार. ही माझी मम्मी आहे. नमस्कार. हे माझ्या मोठी बहिणी. नमस्कार. त्यांचे 2 मुलगे आहेत. कुठले? अच्छा अच्छा. हा. नमस्कार. आर्यन आणि याशिका. हे ह्यांची बहीण आहे. नमस्कार. आणि ते त्यांचे सगळे भाऊ आणि मित्र. नमस्कार. नमस्कार सगळ्यांना. अरे वा, छान ओळख करून दिली. तुमचं बालपण कुठलं? माझं बालपण इथे गुजराती आहे मी. हा, मग काही हरकत नाही ना. आणि कुठे गेलं बालपण? इथे भाईंदरला. भाईंदर. हा. शाळा कुठली? अभिनव. घरी कोण कोण होतं? घरी माझे मम्मी पप्पा, आम्ही 3 भाऊ आहे आणि मी एकटी. नमस्कार. तुमचं बालपण कुठे? माझं डोंबिवली. डोंबिवली. डोंबिवलीला कुठे? डोंबिवली वेस्टला रेतीमंदिर रोड, क्रॉस रोड. सगळं बालपण डोंबिवलीत गेलं. अरे वा, मस्त. तुम्ही डोंबिवलीत आणि तुम्ही कुठे? भाईंदर. भाईंदर. म्हणजे 2 टोकं आहेत खरं तर. हो की नाही? छान छान छान. तुम्ही वहिनी पहिल्यापासून शांत स्वभावाच्या का? नाही. मग एकदम अशी आहे मी. एकदम अशी म्हणजे खूप जिद्दी स्वभाव. हा. पहिल्यापासून एखादी गोष्ट ठरवली की ठरवली हा. करणार करणार. असं ठरवलेलंच होतं. हा. तर आपण काय करता? मी स्वतः हेअरस्टायलिस्ट आहे सर. हेअर स्टायलिस्ट. मी विचारणारच होतो तुम्हाला विचार. हो की नाही? फक्त म्हटलं विचारूया कसं. मग कुठे तुमचं स्वतःच हे का? हो, माझं दहिसरला सलॉन आहे स्वतःला. सलॉन. कुठे? दहिसरला. दहिसर वेस्टला, दहिसर पूलच्या पुढे. अरे वा, स्वतःचं सलॉन आहे. स्वतःचं. छान. मग ह्या काय पार्लर मध्ये भेटल्या का? हा, मी ब्युटिशियन आहे. वाटलंच मला. हा, मग तर आम्ही असंच एक सेमिनार मध्ये भेटलेलो. जस्ट तिथेच ओळख झाली. ओळख झाली आमची. नंतर 1-2 ऑर्डर्स होते तर आम्ही एकत्र सोबत गेले. गेलो एकत्र. हा. हा. ओळख वाढत गेली आणि मग आणि मग फायनली प्रेम पण वाढलं आमचं. प्रेम पण वाढला. वाढलं. मग प्रपोज कोणी केलं? तुम्ही. हो, मी. कुठे? किती वाजता? रात्री 12 वाजता कुठे? फोनवर. का डायरेक्ट का नाही विचारलं थेट? नाही, ऍक्च्युली थोडस मी कन्फ्युज होतो की समोरच्या व्यक्तीला कदाचित चांगलं नाही वाटणार, म्हणून मी फोनवर विचारलं. फोनवर विचारल्यानंतर फिरून तिच्या पण मनात होतं, पण ती स्वतः बोलत नव्हती, पण मी फिरून फायनली विचारलं. काय म्हणालात? काय नाही, म्हणजे आधी मी बोलली आपण बघूया, अजून आपण आता भेटलोय थोडा लवकर, आता आपण एक दुसरा ओळख करूया, नंतर बघूया असं. मग तर मी त्यांना बोलली आपण 10-15 दिवस महिना थांबूया, नंतर बघूया तसं. तर नंतर काय 2-4 दिवसांनी हो बोलली मी. लगेच? का? चांगले होते ना म्हणून. चांगले होते. मग भेटायचे कुठे तुम्ही? दहिसर मध्ये भेटण्याची ती माझ्या शॉपमध्ये जायची मला, कारण मला कामानिमित्त म्हणजे कुठे बाहेर पडायला मिळतच नाही. पण बाकी स्टाफला तुमच्या कळलं नाही हे काहीतरी वेगळंच? आधी नाही होतं. आधी मी क्लायंट बनून जायचे ना, तर ते लोक असे म्हणजे क्लायंट आहे. नंतर मी पैसे द्यायची, काम करायची, तर असे
नंतर पैसेच नाही दिले हो. पैसे बंद. पैसे बंद. नंतर पैसे द्यायचे बंद केले. जेव्हा हो बोलली त्याच्यानंतर पैसे नाही द्यायचे. अरे व्हेरी गुड. पैसे द्यावे लागतात म्हणून हो नाही ना म्हणाला. मग नंतर त्यांना पण धीरे धीरे समजलं की हा काय काहीतरी गडबड आहे. हा पैसे पण देत नाही, काम पण करतात, आणि मी जायची तर हे सगळं काम सोडून माझंच करायचं. म्हणून ते होतं. आणि एकदम नटून वटून तयार व्हायचे ना. हा. जेव्हा तुम्ही येणार असायचे तेव्हा हा, मी फोन करून सांगायची मी येणार आहे आता, तर एकदम रेडी व्हायचे. हा आता येते. मग तुमच्या घरी कळलं तेव्हा काय प्रतिक्रिया? काय नाही, थोडेसे असे हे झालेले, म्हणजे अदर कास्ट हो, म्हणूनच म्हटलं ना. हा, अदर कास्ट आहे म्हणजे थोडस हे समजवलं त्या लोकांनी मला. पण मी बोलली नाही मला करायचंय असं. तर ते बोलले ठीक आहे, तुमची मर्जी, तुम्हाला करायचंय तर तुम्ही करू शकता. तुमच्याकडे नाही, माझ्याकडे काहीच विरोध नव्हता कुठल्याही प्रकारचा. कुठल्याही प्रकारचा विरोध नसतो. कारण मी स्वतः सगळं म्हणजे व्यवस्थित स्वतःहून सेटल होतो. तर आई वडील बोलले की हरकत नाही, तर तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला जे योग्य वाटतं ते करा. करा, हो. हो की नाही? पण तुमच्याकडे तर खूपच टेन्शन असेल. नाही, माझे पप्पा आहे, त्यांना विचारा. काय हो बाबा, तेव्हा जेव्हा कळलं तेव्हा तुम्हाला टेन्शन तर आलं असेल ना? टेन्शन काय नाही. म्हणजे मला तर त्याला लग्न करायचंच आहे. अगर त्याच्या भविष्यामध्ये ते लिहिलेलं आहे तर मला काय आहे, मला ते दुसरे माझी नातामध्ये करायची आहे, त्याच्या दुसरी नातामध्ये करायची आहे. माझ्या मी कर्तव्य मी केलेलं आहे. बरोबर आहे. आणि बाकी मुलगी- तुमचे जीवन कसं तुम्हाला जिवायचे तुमच्यावर आहे. पण माझ्या कर्तव्य मी केले लग्न करून. पण ते लोक दोघे चांगले आहे, खुश आहे, तर मी खुश आहे ते मध्ये. किती वर्ष झाली हो? लग्नाला 1 वर्ष झालं. अच्छा, नवीन आहे म्हणजे? हा. मग घरातली सगळ्या गोष्टी येतात तुम्हाला? काय? हा? का हसले हो तुम्ही? म्हणजे सगळ्या गोष्टी येतात. घरी घरकाम वगैरे येतं सगळं तुम्हाला? जेवण करणं वगैरे सगळं? मला विचार, हा? हे मला विचार. बोला. ते मी पहिलेच ते लोकांना सांगितलं होतं की माझी मुलगी काय काम करणार नाही, तुम्ही विचार करून घ्या. ते लोक बोलले चालेल मला, आम्ही स्वतः करणार. बोललं तुम्ही काय काळजी करू नका. तुम्ही बोललो ठीक आहे ना, तर तुम्ही घेऊन जावा, लग्न त्यामुळे आता करा. तक्रार काय नाही. नाही, बाबांनी क्लिअर केलेलं होतं. हा? clear केलं. काही करणार नाही, काही येत नव्हतं. काहीच घरात ग्लास पण मला वाटतं उचलून ठेवला नसेल ते. आणि आता आता सगळं करते, सगळं. सगळं करते. आता वहिनींच्या स्वभावाबद्दल सांगा. स्वभाव खरंच म्हणजे तसं मिळून मिसळून राहणारी आहे. नेचर वाईज म्हणजे तिला जे काय ते स्पष्ट बोलायची जास्त सवय आहे पहिल्यापासून. पहिल्यापासून. पण म्हणजे त्या स्पष्ट बोलण्यामुळे कोणी दुखावतं का? कधीतरी होतं असं. होता ना? हा. तो बदलला पाहिजे हा, स्वभाव. कदाचित. आणि त्यांच्या स्वभावाबद्दल सांगा. त्यांचं स्वभाव असं काही बोलण्यासारखं नाहीये. ते चांगले आहे. नेहमी मी बोलते ते करतात, माझं सगळं ऐकतात. प्रेम ऐकून करतात. घेतो, हा? ऐकून घेते. हा, माझे सगळं ऐकून घेतात. कारण ते खूप प्रेम करतात. हो ना? म्हणून. हा ना? आणि म्हणून तुम्ही त्यांच्यावर रागावता. नाही, नाही. तर आता पहिल्या खेळात काय होणार बघूया. कुठला खेळ वहिनींसाठी, आणि पहिल्या खेळात किती बक्षीस वहिनींना मिळणार तेही बघूया. पहिला खेळ, एक चिठ्ठी घ्या. ग्लासाच्या मनोरा. ग्लासांचा मनोरा. ग्लासांचा मनोरा म्हणजे काय असेल? ग्लास असेल, हा. त्याचं काय असं 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 बनवायचं. ग्लास म्हणजे ही. नाही, मग ग्लास ते पाणी प्यायचे पाण्याचे ग्लास. ग्लास असतो. त्याला ग्लास म्हणतात. ग्लास. ग्लास म्हणजे बरं, बघूया काय आहे. 4 टप्पे झाले की पहिलं बक्षीस मिळणार. हा, 1000 रुपयाचं. नंतर प्रत्येक टप्प्याला 200 रुपयाचं बक्षीस म्हणजे वाढ होणार प्रत्येक टप्प्याला. तुमचा काय अंदाज आहे किती टप्पे होतील? ती जास्तीत जास्त 3 करू शकते किंवा 2. म्हणजे पहिलं बक्षीस पण मिळणार नाही. बघूया, तुम्ही त्यांचं म्हणणं खोटं ठरवा आणि जास्तीत जास्त बक्षीस मिळवा. चला, 2 तर झाले. 3 पेक्षा जास्त. ते 3च म्हणाले. 3. 4. 1000 रुपयाचं बक्षीस मिळालं. आता प्रत्येक टप्प्याला 200 रुपये. 1200.
1400, 1600, 1800. 800 वर पडलं. त्यांनी असं केलं. नाही, मी नाही केलं. मी केलंच नाही, खरंच सांगतो. मी नाही केलंय. वैभव तू असं केलं? नाही, खरंच नाही केलं मी. त्यांनी तिकडनं असं केलं नसतं तर ते मत नाही, खरंच का सांगतो. केलं तुम्ही असं? खरंच नाही केलं. अरे एवढं चांगलं त्या 3च्या पुढे होऊन ते अजून एक झालं 2000 झाले असते. बापरे, गुजराती दिमाग, गुजराती दिमाग. 1800 रुपयाचं बक्षीस तुम्हाला मिळालं. अभिनंदन. त्यांनी 3च टप्पे सांगितले होते. हा? घेऊया. करून दाखवतात. हा? करून दाखव. करून दाखव. जेव्हा ही बातमी तुम्हाला कळली, म्हणजे जसं मगाशी बाबांनी सांगितलं की त्या दोघांचा आनंद आहे तर आमचा काही प्रॉब्लेम नाही, पण आईची काय भावना आहे आम्हाला ऐकून घ्यायची. तेव्हा काय झालं होतं आणि आता कसं आहे वातावरण? माझ्या मोठ्या मुलगानं आम्ही दोघं आम्हाला नाही होतं, म्हणजे नाही, आमची एक मुलगी आहे, आम्हाला नाही द्यायचे. पण बाबा तयार झाले होते. बाबा बोलले नाही, चांगला मुलगा आहे, स्वतःचं घर आहे, सुखी राहणार पोरगी आपली. असे आमचं दोघांचं झालंय भांडणं नवरा बायकोचं. ह्याच्यामुळे म्हणते मुलगीच्या बरोबर म्हणते आम्हाला नाहीच करायचं होतं. मला तर माझी इच्छा नव्हती. तशी खूप घरामध्ये मोठ्या मुलगानं आम्हाला दोघांना पण समजवलं. पण मिस्टरने सांगितलं, हे बघा मुलगी चांगल्या घरात जाते, सुखी राहणार, पोरगा चांगला आहे, व्यसनी नाहीये, मग तुला काय हे आहे, सुखी राहणार ना तुझी मुलगी पण. आता सुखी आहे ना? हा, सुखी आहे. मुलाचे झाल झाले. झालंय. द्या. चांगले सगळं सुखी आहे, एकदम व्यवस्थित, ओके आहे. थँक्स. बोला. उसको देखने के लिए एक रिश्ता आया था, तो मैं उसको रेडी होने के लिए बोल रही थी कब से कि रेडी हो जा. घर पे आए, डैडी के लोग लेकर आए रिश्ते वाले, तो तू अच्छे से रेडी हो, उनके सामने अच्छे से जा. तो नहीं नाटक करने लगी. मैं बोली चाय लेके जा, उसकी मम्मी आई है, उसके बाजू में बैठ. फिर मैं वहाँ पे भड़क गई उस पर डायरेक्ट, क्यों नाटक कर रही है, उन लोग की इज्जत देखना, सबके सामने देख, ऐसे मत कर. बोलते नहीं. मैं बोली बाहर मतलब लड़का थोड़ा अच्छा है, फॉरेन जाता है. तो बोलता है वो वैभव भी जाता है फॉरेन. ऐसे बोलने लगी मुझे डायरेक्ट. मैं बोली तुझे वैभव से करनी है शादी? तो बोलते हाँ मुझे उससे ही करनी है शादी. मैं बोली तू क्या बोल रही है? बोलते हाँ भाभी अभी आप बोलो घर पे सबको. तो मैं तो शॉक ही हो गई वो टाइम पे एकदम से. तो अभी घर पे सब लोग बैठे हैं रिश्ते वाले, और ये ना बोल रही है ऐसे, जाऊंगी भी नहीं रेडी होके, चाय भी नहीं के लिए लेके जाऊंगी. ये तो फिल्म वाली सिच्युएशन होती, चित्रपटातली सिच्युएशन. फिर मैंने मम्मी को बोला, बाद में रात को मम्मी को बोला, मम्मी है तो ऐसे ऐसे बोल रही है ननन, तो मैं क्या करना है. तो मम्मी भी एकदम डर गए. मम्मी बोलते अभी. फिर उसने सबको बताया घर पे कि ऐसे ऐसे है मेरा. तुम्ही ठरवलंच होतं ना लग्न करणार एकमेकांबरोबर म्हणून? या दोघांबद्दल मला आधीपासून माहिती होतं, तर ह्याला मी सारखा सांगायचो की बघा हिचा भाऊ मला ओळखतो, मी सांगीन, म्हणून मला ही दाढी नीट करून द्यायची. मग ते आपलं ते काम एकदम चांगलं करून. बरं ब्लॅकमेल करत होता. आता तुम्ही अभिनय करणार आणि घरातले सगळे ओळखणार. हा, चला घ्या पहिलं आव्हान. हा, मराठी चित्रपट. हा, स्टार्ट. बोलायचं नाही, वेळ सुरू झाली. मराठी चित्रपटाचं नाव आहे. 10, 9, 8. बोलायचं नाही. 4, 3, 2, 1. वेळ संपली. सांगाव. लपंडाव. पुढचं घ्या. द्या. आता गाणं. बोलू नका. तुम्ही करताय अभिनय? तुम्ही करा. हा, परत मराठी गाणं. वेळ सुरू आहे. हा, बोलायचं नाही. मला वेळ लागेल.
10. लवकर बक्षीस मिळालं पाहिजे. 9. 8. 7. गोमू माहेरला जात 7. 6. नाही 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 6. 5. 5. वेळ संपली. सांगा. गोम सांगतीनं माझ्या तू येशील का? येत नव्हती ना ती म्हणून नाही सांगत. तिसरं बघूया. तिसरं आव्हान बघा. दोन्ही बक्षिसं गेली. हा आता म्हण ओळखा. म्हण 3 शब्दांची. हरी माती 3 दिगाडा काम बिगाडा. अभिनंदन. कोण बोललं? वा 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 वा. अभिनंदन. थांबा. हे तिसरं बक्षीस मात्र तुम्हाला मिळालं. अभिनंदन. केप्रकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. तुमच्या 3 अपेक्षा सांगा हो मिस्टरांकडून. 3 अपेक्षा बघूया. पहिली तर हे आहे की ते कामामध्ये एवढे व्यस्त होतात की माझ्याकडे टाइम देतच नाही. नेहमी मला बोलतात. नेहमी मी त्यांना 9, 9:30ला फोन करून विचारते की किती वाजता येणार. आणि नेहमी बोलतात हां मी 10ला नक्की येणार. नक्की 10ला मी पोहोचणार असं होतात. आणि केव्हाच येत नाही 10ला. 11, 11:30, 12 असेच वाजतात. म्हणजे लवकर यायला पाहिजे. हां. तुम्हाला वेळ दिला पाहिजे. हां. काय हो कधी अपेक्षा पूर्ण करणार? लवकरात लवकर. कधी म्हणजे लवकर म्हणजे कधीपासून? थोडासा कामातनं थोडासा फ्री होईल तेव्हा लवकरच अपेक्षा पूर्ण करेल नक्कीच. दुसरी अपेक्षा? दुसरी आता हेच की मला आणि माझी मुलीला घेऊन वर्ल्ड टूर करायला घेऊन जाणार. वर्ल्ड टूर की वरती टूर? टेरेसवर जायचंय? वर्ल्ड टूर करायला जायचं. अच्छा जग फिरायचंय तुम्हाला. हां. काय हो कधी पूर्ण होणार? लवकरच. ते सुद्धा लवकरच सर. म्हणजे तोपर्यंत मोठी होईल छोटी माझी. त्यामुळे लवकरच. आणि म्हणून त्यांना रात्री 11:30 वाजतात. कळलं का? तुम्हाला वर्ल्ड टूरला घेऊन ऍक्च्युली जायचंय म्हणून. खरं बोललात सर. ओके ना. नाहीतर लोणावळा गोवा आणि माथेरान जवळ आहे. तिसरी अपेक्षा अशी काय आहे नाही त्यांच्याकडून. कारण ते ऑलरेडी सगळं माझं करून घेतात. मी बोलते मला हे पाहिजे ते पाहिजे असं तसं सगळं. आणि नेचर वाईज पण सगळे ते माझ्या बोलेल तसे राहतात. म्हणून तिसरी अपेक्षा त्यांच्याकडून मला काहीच नाही आहे. बस तेच की जसे आहे तसेच राहा. कळलं ना. तुमच्या 3 अपेक्षा सांगा. माझी पहिली अपेक्षा म्हणजे मीला एक दिवस टिपिकल महाराष्ट्रीयन नवारी साडीमध्ये बघायची इच्छा आहे मला. कधी? आज सांगायचं ना. बरं. दुसरी अपेक्षा? दुसरी अपेक्षा म्हणजे तीच आहे की हिने माझी सध्या तरी वाट पाहू नये. म्हणजे घरी लवकर यायची रात्री. सुटका करून घेत आहे लगेच तेवढ्यातल्या तेवढ्यात. सध्या तरी वाट पाहू नये. कारण थोडासा वेळ कामामध्ये. मला सांगा लग्नाच्या आधी वेळ काढत होता ना? ही गोष्ट खरी आहे. केवढं मी बोलायची ना चल आपण लंचला जाऊया. हा चल येतोय ना. लगेच? हा डिनरला जाऊया. हा चल ना. आणि कुठे पण अशी फिरायला पण हा जाऊया ना. आणि आता बोलते ना की तू लंचला घरी तरी ये. ते पण नाही करत. बघितलं डबा होता. पहिलं बक्षीस मिळालं असतं तर डबा मिळाला असता तुम्हाला. आणि तिसरी अपेक्षा? चांगलं नाही भेटलं. भरून मला शॉपवर द्यायला मी नाही भेटली असते ना त्यांना. तिसरी अपेक्षा सांगा. तिसरी अपेक्षा हीच आहे की शेवटपर्यंत ही आणि माझी मुलगी दोघी म्हणजे माझ्याबरोबर एकदम शेवटपर्यंत असेच हसत खेळत राहावे. हीच माझी अपेक्षा. काय हो? हो ना. बरं आता मला सांगा धन्यवाद द्यायचे असतील तर आज कोणाला द्याल? आणि माफी मागायची असेल किंवा सॉरी म्हणायचं असेल तर कोणाला म्हणा? पहिली गोष्ट म्हणजे जर मला माफी मागायची असेल तर माझ्या आई वडिलांची. आज ते काही कारणास्तव इथे उपस्थित नाही आहेत. तर आई पप्पा मी तुम्हाला खूप मिस करतोय. आय एम सॉरी. आणि धन्यवाद म्हणजे माझे ऍक्च्युली गॉडफादर जयवंत सर लब्धे आणि मनीषा मॅडम. आज मी या जपण या प्लॅटफॉर्मवर आहे त्यांच्यामुळे. थँक्यू सर. थँक्यू सो मच.
अरे वा. आणि तुम्ही? मी थँक्यू जयवंत सरांना सांगायचं आहे मला. जयवंत सर आणि त्यांची बायको आहे मनीषा लब्दे. ते लोकांनी आम्हाला खूप सपोर्ट केले आतापर्यंत दोघांनाच. आणि आमचं करिअर आमचं जे स्टार्ट झालं आहे म्हणजे दुकानापासून आमचं घरपासून सगळं तर ते होते म्हणून आमचं सगळं चांगलं झालं आहे. आणि ते नसते तर आमचं काही नाही झालं असतं. तर त्यांना थँक्यू आहे. आणि सॉरी आहे माझ्या मम्मी पप्पांना की मी लहानपासून आत्तापर्यंत त्यांना खूप त्रास दिला आहे, खूप जीपणा दाखवला आहे. समोर पण खूप बोलायची आणि असं हे करायची. तर त्याच्यासाठी त्यांना सॉरी बोलायचं आहे. चला, आज एकदम मनापासून आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत त्यांनी, हो की नाही? पण आता छान झालं. हा काय आई, बरोबर ना? आता सगळे आता आशीर्वाद आहेत भरपूर, तेव्हा असेच आशीर्वाद द्या. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. खूप शुभेच्छा. आणि सगळ्या इच्छा यांच्या मनातल्या ज्या ज्या त्यांनी व्यक्त केल्या त्यासाठी देव तथास्तू म्हणू, त्या इच्छा पूर्ण हो असं म्हणत तथास्तू पुणे यांच्याकडून देऊया ही पैठण. अभिनंदन वहिनी. पार्लरचा व्यवसाय, एकीकडे स्वतःचं सलून करायचं हे स्वप्न पूर्ण करत असतानाच आता जग बघण्याचं स्वप्न त्या दोघांनी बघितलेलं आहे. ते स्वप्न त्यांचं पूर्ण हो ही सदिच्छा होम मिनिस्टरच्या कुटुंबाकडून त्यांना देऊया. आणि आजचा भाग इथेच संपवून पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.